सिद्धांती म्हणतो ही शंका बरोबर नाही, कारण असे लक्षण मानले तर नसतं दंड व मृत कुलाल यापासूनही घट झाला पाहिजे. काय सांगताय? नष्टदंड, नष्टदंड म्हणजे दंड जळून गेला तर नष्ट झाला ना. दंड म्हणजे काय? दांडक, काठी. दंड म्हणजे काय? काठी, दांडक. नष्ट म्हणजे जळून टाकला, है ना. नष्ट दंड व मृत कुलाल, कुलाल म्हणजे काय? कुंभार, है ना. मृत म्हणजे काय? मेलेला. याच्यापासूनही घट झाला पाहिजे. काय काय सांगितलं, है ना. घट जिवंत असला पाहिजे. कुलाल म्हणजे कुंभार जिवंत असला पाहिजे की नाही? जिवंत असून नाही, त्याच्या मनामध्ये घट करण्याची इच्छा असली पाहिजे की नाही? सामग्री असली पाहिजे की नाही? तेव्हाच काय होईल? तेव्हाच घट निर्माण होईल. पण कुंभार मेलेला असेल तर, आणि चक्कर फिरवायचं दान जळून गेलं असेल तर नाही होणार ना. म्हणून कार्याच्या पूर्वकाली असेल असे लक्षण करून भागणार नाही. जगजीवन, ती दरवाजा बंद कर, खिडक्या बंद करा, आणि ही खिडकी बंद करा, दरवाजा बंद करा, ती खिडकी बंद करा, हे दरवाजा बंद करा. आता सिद्धांत काय सांगतोय? समजतंय का नाही समजतं की काहीतरी? पण ही शंका बरोबर नाही. कोण म्हणणं आहे? हे सिद्धांत सांगतोय. असे लक्षण मानले, असे लक्षण मानले म्हणजे काय? असे म्हणजे काय? कारण हे काय होत? कार्याच्या अव्यवहित पूर्वमध्ये नको तर कधी पूर्वकाली असलं तर चालेल. काय पूर्वपक्षाने काय सांगितलं? अव्यवहित शब्द काढून टाका. कार्याच्या पूर्वी कारण असलं पाहिजे. कधी असलं ते कधी असू देत, है ना. सिद्धांतीने काय म्हटलं? असं जर लक्षण मानले तर कुंभाराचा दंड जळून गेला, त्याच्यापासून घट निर्माण झाला पाहिजे, है ना. अव्यवहित पूर्वला कुठे येतो? नाही आहे. आणि मृतकुलाल, कुंभार मेला असेल तर त्याच्यापासूनही काही घट निर्माण झाला पाहिजे, पण तो नाही होत. कारण कार्य निर्माण व्हायच्या पूर्वी तो नाही आहे, मग नाही होणार. कार्य निर्माण व्हायच्या पूर्वी दांडका हजर असला पाहिजे, आणि कुंभारही असला पाहिजे, चाकही असला पाहिजे, तरच घट होईल. मेलेल्या कुंभारापासून घट उत्पन्न होणं, कधी कुंभार कधी असला तरी चालेल का? असं चालतं का? घर बनवायचं असेल तर कुंभार कधी असला तरी चालतं का? है ना. आणि दंड जळून गेलेलं, कोळसा झालेलं दंड असेल तिथे पडलेला असेल, चालेल? नाही चालेल. मग कार्य व्हायच्या पूर्वी चांगला सक्षम दंड पाहिजे, आणि सक्षम जिवंत कुंभारही पाहिजे, आणि तो कार्याच्या पूर्वी पाहिजे, तरच घट बन. नाही, हा सिद्धांत आहे. गडबड करू नका. पण त्या नष्टदंडापासून अथवा मृतकुलालापासून घटरूप कार्य उत्पन्न होत नाही. म्हणून कार्याच्या पूर्वकाली असेल ते कारण असे लक्षण करून भागणार नाही. सिद्धांतीने काय सांगितलं? कार्याच्या पूर्वकाली असेल ते कारण असे लक्षण करून भागणार नाही, है ना. मग आता स्वर्ग आणि नरकाचं काय? स्वर्ग आणि नरकाच्या पूर्वी, बरोबर, स्वर्ग मिळायच्या पूर्वी कार्य केलेलं आहे का? नरक मिळायच्या पूर्वी बरोबर एक क्षण पहिलं कार्य केलंय का? नाही. स्वर्ग कधी? मरणानंतर मिळणार. कार्य कधी केलेलं? 40 वर्षापूर्वी केलंय, तर 40 वर्षापूर्वी का केलेलं कार्य आहे, है ना. त्या कार्यापासून स्वर्ग मिळतो का नाही मिळतो? मिळतो.
आणि पाप तुम्ही लहानपणी केलेलं असेल तरी नरक तुम्हाला मिळणार की नाही मिळणार? मिळणार. मध्ये किती 40 वर्ष 30 वर्ष 50 वर्ष व्यवधान असलं तरी चालतं, है ना. याचं काय मग, है ना. तुम्ही काय म्हटलं, अव्यवहित पूर्व क्षणामध्ये असलं पाहिजे. पण मग स्वर्ग आणि नरक मग मिळणारच नाही. शास्त्रवचन कसं होईल? कारण मध्ये काळ असतो, तर त्याचं काय करणार? त्याची गती काय? त्याचं तुम्ही व्यवस्था कशी लावणार? सिद्धांती काय सांगतोय बघा. मग लक्षण काय केलं पाहिजे? कार्याच्या पूर्वकाली असेल ते कारण असे लक्षण कोण भागणार नाही. अधोरेखा करा आणि परिच्छेदामध्ये लिहा सिद्धांती. सिद्धांती काय सांगतो? स्वर्ग आणि नरक प्राप्तीला तुम्ही काय म्हणता? शुभ कर्म म्हणजे पुण्यकर्म आणि अशुभ कर्म म्हणजे निषिद्ध कर्म. हे कारण आहे. काय म्हणताय? स्वर्ग नरक प्राप्ती शुभ अशुभ कर्म कारण आहे असं तुम्ही म्हणतायत ना. आम्ही नाकारतो. स्वर्ग आणि नरक प्राप्तीसाठी शुभ आणि अशुभ कर्म कारण नाही. कोणाचं म्हणणं आहे? मग काय कारण आहे? प्रश्न आला ना. स्वर्ग आणि नरकाला, स्वर्गाला कोण कारण आहे? पुण्यकर्म आहे, कारण आहे असं म्हणतो की नाही म्हणतो आपण. आणि नरक कशाला कधी प्राप्त होईल? पापकर्म केलं असेल तर. स्वर्गाचं कारण कोण? पुण्यकर्म. नरकाचं कारण कोण? तुम्ही याला नाकारताय. शुभ अशुभ मतलब पुण्य पाप कर्म कारण नाही असं तुम्ही म्हणतायत. मग कोण कारण आहे? प्रश्न आला की नाही. स्वर्ग आणि नरक प्राप्त करून देणार कोण आहे? मग शुभ आणि शुभ आम्ही समजतो पाप आणि पुण्यकर्म आहे. तुमचं काय म्हणणं आहे? अधोरेखा करा. स्वर्ग नरक प्राप्ती शुभ कर्म कारण नाही असे आमचेच्या वर या सिद्धांत खाली आले. है ना. शुभ कर्म प्राप्तीनंतर है ना, शुभ कर्म तुमचं झालं है ना. 12 वाजता तुम्ही गेलात ना बाळासाहेब, पूजा केली आणि 12 वाजता गेलात है ना. कर्म संपलं. मग तुमच्या मनावर तुम्ही, मी आज जाऊन आलो, मी आज यात्रा करून आलो, मी आज काय केलं? शिवरात्रीची पूजा केली. हे किती काळपर्यंत राहील? खूप काळपर्यंत राहते ना. दिंडीला गेलेला माणूस म्हणतो की नाही अभिमानाने, स्वामीजी मी 40 वर्षापासून दिंडी करतोय. संस्कार आहेत ना त्याचे, बरोबर आहेत ना. मग पुण्यकर्माचे हे संस्कार आहेत. पुण्यकर्म दिंडी केव्हाच संपली? दरवर्षी नवी दिंडी असते. 40 वर्षाला प्रत्येक वर्षाला मी दिंडी करतोय, हे त्याचे संस्कार नाही. पुण्यकर्मानंतर काय? पुण्यकर्म संपतं. पण 10 वर्ष 11 12 13 40 हे सगळे ते संस्कार झाले. मग आता त्याच्या अंतःकरणामध्ये काय? कर्म आहे का संस्कार आहे? लक्षात आलं का? मग आता त्याला वैकुंठ मिळायचं असेल तर ते कर्म कारण आहे का त्याचा संस्कार कारण आहे? सिद्धांत काय म्हणतो ते लक्षात झालं का? तुम्हाला लोकप्राप्तीसाठी ते कर्म कारण नसतं, तर ते कारणाचं जे पाप पुण्य उत्पन्न झालेलं आहे त्या पाप पुण्याचा संस्कार जो असतो तो कारण असतो. मरायच्या क्षणाला तू कोणी म्हणतं जे मी कृतकृत्य झालेलं आहे, मी काही पाप केलेलं नाही, 40 वर्ष दिंडी केलेली आहे, मला वैकुंठ ठरलेलं आहे.
देवाजवळ मी जाणार, तो म्हणतो. बरोबर आहे ना? आणि ज्याने काहीच कर्म नाही केलं तो काय म्हणतोय? बापरे, मी काहीच पुण्य केलं नाही, मी नुसतं पापकर्मच केलं. मग हे कशामुळे म्हणतोय? संस्कारामुळे म्हणतोय. त्यावेळेला तो कर्म करत नाही, मरणाला समोर झालेला आहे. बरोबर आहे ना? पण त्याच्या मनात जो संस्कार जागा असतो, बाकीचे सगळे लोक वैकुंठाला जाणार, मी काहीच केलं नाही, जेवढं जमलं तेवढं पापच करत राहिलो, मी पुण्यकर्म का केलं नाही, आता त्याला दुःख वाटायला लागलंय की नाही. कशामुळे? संस्कारामुळे. कशामुळे? संस्कारामुळे, है ना? आता बघ, आता स्वर्ग नरक प्राप्तीस शुभाशुभ कर्म कारणच नाही असे आमचे म्हणणे आहे ना? तर मग काय कारण आहे बाबा? शुभाशुभ कर्म समाप्ती नंतर अव्यवहित उत्तर क्षणी धर्म उत्पन्न होऊन त्याचे संस्कार अंतःकरणावर राहतात. अधोरेखा करा. ते धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे पाप, वरल्या. ते धर्म स्वर्ग नरक प्राप्तीला हेतू असून स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्व क्षणी आहेत, है ना? म्हणून अव्यवहित पूर्व क्षणी असेल तेच कारण असे मान्य युक्त आहे. अधोरेखा करा. आता काय समजलं? काय समजलं तुम्हाला? तेवढं समजून घ्या, सांगा. सिद्धांतीचं म्हणणं काय? कार्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी असेल तेच कारण, है ना? मग शंका काय करली पूर्वपक्षाने? असं जर असेल तर मग स्वर्ग केव्हा मिळतो? 30, 40, 50 मेल्यानंतर मिळतो. त्याच्यापूर्वी 30-40 वर्ष तुम्ही कर्म केलेला आहे. मग हे कर्म स्वर्ग प्राप्तीला कारण नाही बनलं. कारण स्वर्ग प्राप्तीचं जे कारण आहे ते किती वर्षापूर्वी केलंय? 40 वर्षापूर्वी केलेलं आहे ना? मग हे आणि स्वर्गाचं कारण तर कोण आहे? पुण्यकर्म आहे. आणि ते तर कारण बनत नाही. का? कारण ते स्वर्गाच्या पूर्व क्षणामध्ये नाही आहे, त्याच्या अगोदर किती 40-50 वर्षापूर्वी होऊन गेलेलं आहे. निषिद्ध कर्म, तुम्ही नाव न घेण्यासारखी कितीतरी कर्म असतात ना, कशाला आपण नाव घेऊन आपलं वाचा विटाळावी, है ना? असे तुम्ही कर्म केलेले असतात. आता तुम्ही त्यावेळेला अहंकार असतो, पण आपले सनातन धर्मीय म्हणून त्याचं पाप आहे ते, आणि ते पाप कधीतरी उभं राहणार, उमटणार, बाहेर येणार. ह्या जन्मातही उमटतं, नंतरही उमटतं. नरकाच्या प्राप्तीला कारण, पण ते कर्म नरक प्राप्तीच्या पूर्वक्षणामध्ये कुठे असतं? नसतं. मग ते कुठे असतं? किती ते 30-40 वर्षापूर्वी असतं. त्याच्यावर सिद्धांताने काय सांगितलं की स्वर्ग आणि नरक प्राप्तीला आम्ही पुण्यकर्म कारण आहे किंवा पापकर्म कारण आहे असं मानतच नाही. आता प्रश्न आला, मग काय कारण आहे? पुण्यकर्म तुम्ही ज्या क्षणी केलं 12 वाजता, त्याच क्षणापासून तुमच्यावर संस्कार झालाय की मी पुण्यकर्म केलेलं आहे. शिवरात्री पूजा केलेली आहे, दर वर्षाला मी दिंडीला गेलेला आहे. हे जे काय तुम्हाला हे काय, त्यावेळेला ते कर्म नसतं, ते पुण्यकर्माचे संस्कार आहे ना? मरता क्षणी सुद्धा तुम्हाला काय आठवतं? मी पुण्यकर्म केलेलं आहे, देव माझं काही वाईट करणार नाही, मला वैकुंठाला घेऊन जाणार, मी वैकुंठामध्ये जाणार, असं तो त्याला असतं. का? मी पाप कर्म केलेलंच नाही, पुण्यच केलेलं आहे ना? त्याला विश्वास असतो. ते संस्कार असताना, आणि ज्याने कधी पुण्य केलेलं नाहीये, पापकर्मच केलेले, त्याच्या मनामध्ये पापाचे संस्कार असतात. बरोबर आहे ना? तो मरणाच्या क्षणी त्याला आठवतात. कोण? कर्म नाही, कर्माचे संस्कार त्याच्या अंतःकरणामध्ये येऊन त्याला म्हणतात, मी आता नरकामध्ये जाणार, सगळं पापच केलेलं आहे,
मी काही पुण्याची गोष्ट केलेलीच नाही, तो डोळ्यातून गळागळा असतो, आम्ही रडत असतो, हे ना. आणि तो दुसरा माणूस, त्याच्या डोळ्यातही असू येतो, आता मी तुला भेटायला येतोय, माझ्या जीवनामध्ये सगळं चांगलं झालेलं आहे. दोघांचेही अश्रू आहेत, पण वेगवेगळे, हे ना. त्याला खात्री आहे की आपण वैकुंठात जाणार, आणि याला खात्री आहे की मी नरकातच जाणार आहे. पण हे कशामुळे? संस्कारामुळे, है ना. पापाला नरक मिळणार आहे, त्याचं कारण कोण? पाप नव्हे, पापाचा संस्कार. पुण्यकर्माला स्वर्ग मिळणार आहे, त्याचं कारण कोण? पुण्यकर्म नव्हे, पुण्यकर्माचा संस्कार. म्हणून तुझी शंका बरोबर नाही. कोणी सांगितलं? सिद्धांतीने. कोणाला सांगितलं? पूर्व पक्षाला. बरोबर आहे. चला, ते धर्म स्वर्ग नरक प्राप्तीला हेतू असून स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी आहेत. अधोरेखा केलीत का? म्हणून अव्यवहित पूर्वक्षणी असेल तेच कारण, हे कारणाचे लक्षण योग्य आहे. अधोरेखा करा, है ना. निर्णय करून दिला ना. आता पॅराग्राफ बदलायचं. पॅराग्राफ बदलायचं चिन्ह असं करायचं, हे असं चिन्हाला काय म्हणतात? पॅराग्राफ बदल चिन्ह. आता सर्प ज्ञान तुम्हाला कधीतरी बघितलंय ना? 10, 20, 30, लहानपणी, मोठेपणी, तरुणपणी, लग्नाच्या वेळेला, काम करायच्या वेळेला कधीतरी सर्प बघितला ना? सर्प ज्ञान झालं ना? ज्या वेळेला रात्री चिंदी पाहिल्यानंतर तुम्हाला झालं, त्याच्या पूर्व क्षणामध्ये आहे का ते? नाही आहे. सगळं व्यवस्थित समजावून दिलेलं आहे. काय लक्षात ठेवणार? 2 वाजून 49 मिनिटं 49 सेकंद, ह्याला काय म्हणायचं? अव्यवहित पूर्व, है ना. अगदी पहिल्या पूर्व कालाचा अंत्यक्षण. पूर्व कालाचा अंत्यक्षण याला काय म्हणायचं? कार्याचा अव्यवहित पूर्व क्षण. सर्पज्ञानानंतर बहुत कालाने सर्पाचा अध्यास होतो. त्या काली सर्पज्ञान आहे का? नाही. मग काय? अंतःकरणामध्ये काय बसलेलं आहे? सर्पाचा संस्कार बसलेला. फक्त सर्पज्ञानाचा संस्कार आहे. त्या संस्काराने सर्पाचा अभ्यास घडतो, है ना. सर्प कधी पाहिलाय तुम्ही? 40 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी. आणि खरोखरच सर्प दिसला तर तुम्ही घाबरता की नाही? ओरडता की नाही होता? का? तो संस्कार जागा झाला. कोण झाला? सर्प असा असतो, सावल, मरून जाईन मी. बर, त्या बालक जे असत ते सर्प त्याला दिसतो की नाही? मग त्याला पकडायला का जातो? संस्कार नाही. बरोबर आहे ना. चावेल मला आणि मला काय करेल? मरण येईल, मरून जाईल, हे त्याच्यावर संस्कार नसतं. त्याला तर खेळणं वाटत असतं, मस्त असं असं डुलत असतं, असं 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 करून असतं बरं वाटतं. ते खेळणं म्हणून त्याला संस्कार नाही म्हणून त्याची भीती वाटत नाही. आपल्याला संस्कार असतो म्हणून त्याची काय वाटते? सर्प, खरा सर्प दिसतात, भीती वाटते. त्याचं कारण काय? सर्पज्ञानाने पूर्वी ज्या काही खेळखंडोबा केलेला आहे तो आपला सगळं उभा राहतो, है ना. आता अंधकारामध्ये दिसत नाही आपणाला, है ना. पण सामान्य ज्ञान झालेलं आहे. कशाचं? गोल आणि लांबट असं काहीतरी आहे. बरोबर आहे ना. बर, बॅटरी लावल्यानंतर काय दिसतं? चिंदी दिसते. विशेष ज्ञान झालेलं आहे. मग सर्पाचा अध्यास होईल का? नाही होणार. बरोबर आहे ना. पण बॅटरी पेटवली नसली तर सर्पही लांबट गोल असतो, है ना. आणि चिंदी कशी पडलेली आहे? लांबट, बाकी तिकडे पडलेली आहे. मग ते सर्प असलं. आता काय होतो? अध्यास होतोय. सर्पाचं काय? समोरच्या अधिष्ठानाचं विशेष ज्ञान नसेल आणि सामान्य ज्ञान असेल तर अभ्यास होतो.
समजलं ना? मग त्या पूर्व काळामध्ये सर्पाचं ज्ञान असतं का नसतं? सर्पाचं ज्ञान नसत. सर्पाच्या ज्ञानाचा काय असतो? संस्कार. तोच आपल्याला दाखवून काय सांगतो, अरे सर्प असेल, सर्प असेल, है ना? सर्पाचं ज्ञान असतं का नसतं? अभ्यासाच्या पूर्वी सर्पाचं ज्ञान नसतं. मग काय असतं? पूर्वी कधी पाहिलेल्या त्या सर्प ज्ञानाचा संस्कार अंतःकरणामध्ये असतो. तेच आपणाला घाबरवतो तो संस्कार. अरे मरून पाय पडला तर. सर्पज्ञानांतर भूतकालाने सर्पाध्यास होतो, त्या काली सर्पज्ञानंतर नाहीत. अधोरेखा करा, फक्त सर्पज्ञानाचा संस्कार आहे. केल्यात का अधोरेखा? त्या संस्काराने सर्पाचा अभ्यास घडतो, है ना? आता दुसरं शुक्तीचं उदाहरण. तसेच शिंपीचे ठिकाणी रुपयाचा अध्यासास रुपयाचा ज्ञानजन्य संस्कारच कारण आहे. शिंपीचं किंवा रुपयाचं ज्ञान पूर्वकाल नसतं, कधीतरी झालेलं असतं. पण पूर्वकाळाला कोण असतं? संस्कार असतो. अरे चांदी चमचम करतंय आणि हे चांदी सारखं दिसतंय, है ना? मग त्या ठिकाणी चांदीचा तुकडा असला पाहिजे का? अगोदर तुकड्याचं ज्ञान असलं पाहिजे का? नाही. काय चालतं तुम्हाला? चांदीच्या तुकड्याचा संस्कार तुमच्या अंतःकरणावर कोरलेला असेल तेवढं पूर्ण. रुपयाचा ज्ञानजन्य संस्कारच कारण आहे. आणि ज्या अर्थी वेदांत मतामध्ये काय? सगळे झूट आहे. सगळे झूट आहे म्हणजे सगळं म्हणजे काय? सगळं म्हणजे जगत. मग कोणाला सोडायचं? ब्रह्माला सोडायचं, आहे ना? ज्या अर्थी वेदांत मतात ब्रह्म व्यतिरिक्त सर्व पदार्थ मिथ्या आहे असं. ब्रह्मा नाही, ब्रह्मा व्यतिरिक्त. ब्रह्म सोडून, ब्रह्मा व्यतिरिक्त म्हणजे ब्रह्म सोडून सर्व पदार्थ मिथ्या आहेत. अधोरेखा करा, हे लक्षात ठेवायचंय. वेदांत मतामध्ये काय? एक ब्रह्म आहे ना, ब्रह्म सोडून सगळं आम्ही काय मानतोय? मिथ्या मानतोय, है ना? मग फरक केलेला ना, पारमार्थिक सत्य, व्यावहारिक सत्य, प्रातिभाषिक सत्य असे भेद केलेले आहेत. तर मग आता तुम्ही घड्याने आपलं घड्यात पाणी ठेवता, पाण्याने तहान भागते, तहान भागल्यानंतर सुख होतं, हे काय खरं नाही आहे का? होय ना? खरं आहे ना? व्यावहारिक सत्य आहे ना, है ना? त्याला काय म्हणतो? व्यावहारिक सत्य आम्ही मानतो आणि व्यवहार करतो पण, आहे ना? पण त्याच्यामुळे पारमार्थिक सत्याला बात थोडीच होते. पारमार्थिक सत्यापुढे कोणी टिकत नाही. बरोबर आहे ना? एकदा वणवा पेटल्यानंतर त्याच्या तावडीत जे जे येईल ते काय होऊन जातं? जळून भस्मसात होऊन जात. सरडे, पाली, विंचू, सात, जे जे येईल त्याचं काय होतं? कोसा होत जातं की नाही? पाला, पाचोळा, वेली, है ना? याच्यातून फक्त मोठे वृक्ष तेवढे वाचतात, बाकीचं काय होतं? सगळं जळून जातं ना. तसा ज्ञानाचा हा वणवा आहे, है ना? ज्ञानाच्या वणव्यामध्ये काय होतं? जगातलं पृथ्वी, तेज, वायू, त्यापासून बनणारे सगळे पदार्थ हे एका पाठोपाठ एक जळून जातात. फक्त शिल्लक कोण राहतं? ब्रह्म. काय शिल्लक राहतं, है ना? याला काय म्हणायचं? ज्ञानाचा वणवा. काय म्हणायचं? हा, काय मग करायचं? ज्ञानाचा वणवा, है ना? एकदा वणवा लागला, तुम्ही त्याच्यामध्ये गेलं, सापडलं तरी तुमचा कोसा होणार. वाघ, मांजर, किती पक्षी, किती प्राणी असतात त्या जंगलामध्ये, सांगा बरं? सगळ्यांचा काय करणार? कोसा, है ना? फक्त टिकतं कोण? मोठे वृक्ष आहेत तेवढे टिकतात. चला पुढे.
त्याती सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणून एक असतो असे म्हणताच येणार नाही. काय म्हटलंय? ज्या अर्थी वेदांत मतात ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व पदार्थ मिथ्या, ब्रह्म सोडून सगळे पदार्थ मिथ्या आहे, म्हणून सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणून एक काही असतं असं म्हणताच येणार नाही. अधोरेखा करा. एवढ्या वाक्याला काय करा? अधोरेखा करा. काय सांगितलं? वेदांत मतामध्ये काय आहे? वेदांत मतामध्ये ब्रह्म सोडून ब्रह्म व्यतिरिक्त सर्व पदार्थ मिथ्या आहेत. म्हणून काय? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणून काही वस्तू असते असं म्हणता येणार नाही. सत्य वस्तू एक ब्रह्म, त्याच्या अतिरिक्त दुसरं कुठलंही सत्य नाही, सगळे असत्य आहेत. म्हणून त्याचा संस्कार होण्याची शक्यच नाही. सत्य वस्तू ज्ञान जन्य संस्कार म्हणताच येत नाही. मग काय होणार आहे? उलट मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे असंच म्हटले पाहिजे ना. काय अधोरेखा करू? उलट मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाला हेतू आहे असेच म्हटले पाहिजे. व ते बंधाच्या अध्यासाच कारण सिद्ध आहे. हे ना, सत्य वस्तू ज्ञान जन्य संस्कार कुठे असतो? कुठे असतो? कुठे शोधायचा? नाही, असं करून नाही. शब्द वापरायचा. असं करून उपयोग नाही. असं करून उपयोग नाही. शब्द वापरा. अंतःकरणात. कुठे असतं? अंतःकरणात. आवाज बिघडला हे दही खाल्लेलाच. वस्तू ज्ञानजन्य संस्कार कुठे असतो? अंतःकरणावर राहतो. हे वर सांगितलेलं आहे. अधोरेखा करा. ज्याचे अंतःकरणावर पूर्वीचे सर्प ज्ञानाचा जन्य संस्कार नाहीत. हे ना, बालक लिहा, बालक, शिशु. ज्याचे अंतःकरणावर पूर्वीचे सर्प ज्ञानजन्य संस्कार नाहीत. कोण? शिशु. अन्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार, त्या रज्जूवर सर्पाचा अध्यास होत नाही. है ना, बालकाला हा सर्प आहे असं वाटत नाही, होणार नाही, कधीच नाही. या प्रकाराने अध्यासाहून पूर्वी सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार अवश्य आहे. काय? या प्रकाराने अध्यासाच्या पूर्वी काय असावं लागतं? सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार अवश्य. अधोरेखा करा. काय कारण आहे? या प्रकाराने अध्यासाहून पूर्वी सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार अवश्य आहे व तो बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध आहे. बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध आहे. कारण बंद कोण? बंद कोणाला म्हणायचं? बंद कोणाला म्हणायचं? बंद कोणाला म्हणायचं? सांगा 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 सांगा. पुढे वाचा. पुढे माझ्याकडे बघू नका. तिथे बघा, पटकन नजर घाला. काय 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 सांगताय? अहंकारादी अनात्म वस्तू आणि त्याचे ज्ञान आज बंद. अधोरेखा करा, पोटकात करा. काय? अहंकार, मन, बुद्धी, एकादश इंद्रियानी आणि पंचमहाभूतांनी, हे जे काय अहंकार आदी हे आत्मापासून भिन्न आहे म्हणून त्याला अनात्म वस्तू आणि त्यांचं ज्ञान आज बंद आहे. कोटक केलं का? परिच्छेद बंदिया. बंधाचं लक्षण अहंकार आदी अनात्म वस्तू आणि त्यांचे ज्ञान आज बंधन.
कुठली अनात्म वस्तू कधी असते? जोपर्यंत प्रतीती असते तोपर्यंतच ना. काय अनात्म वस्तू कधीपर्यंत असते? जोपर्यंत त्यांची प्रतीती होते तोपर्यंत अनात्म वस्तू असते. अनात्म वस्तूची जेव्हा प्रतीती असते तेव्हा ती वस्तू असते. अधोरेखा करा. प्रतीती नसेल तेव्हा ती वस्तू स्वरूपे करून नसतेच. एवढं अधोरेखा करा. लक्षात ठेवण्याचं वाक्य. अनात्म वस्तू काय? जोपर्यंत प्रतीती होते तोपर्यंत अनात्म वस्तू होते. जेव्हा प्रतीती व्हायची बंद झाली त्यावेळेला अनात्म वस्तू नसते. डॉक्टर घाबरू नका, हळूहळू लागेल. यांना किती 2 वर्ष 3 वर्ष झाली आहेत बरं का. प्रतीती नसेल तेव्हा ती वस्तू स्वरूपे करून नसते, आहे ना. अनात्म वस्तूची प्रतीती असते तेव्हा ती वस्तू असते, प्रतीती नसते तेव्हा ती वस्तू नसते. नियम काय झाला? अनात्म वस्तूची प्रतीती असते तेव्हा ती वस्तू असते. प्रतीती म्हणजे ज्ञान. अनात्म वस्तूचा ज्ञान असतो तोपर्यंत ती वस्तू असते. अनात्म वस्तूचं ज्ञान होणं तर बंद झालं की ती वस्तू नसते, है ना. इथपर्यंत आलो. हा, झोपेमध्ये तुमचं माझं ज्ञान होतं का नाही होत? नाही होत. मग त्या वेळेला ती वस्तू असते की नाही? तुमच्यासाठी ती वस्तू असते की नसते? नसते. ज्ञान होत नाही म्हणून नसते ना. आपण कोणी असतो का झोपेमध्ये? आपणाला कोणाचं दुसऱ्या कोणाचं ज्ञान होतं का? मग आपल्यासाठी काय ती वस्तू असते का नसते? झोपेत राग, लोभ, द्वेष, मजा स्वप्नाची गोष्ट नाही बोलायची बरं का. स्वप्नाची गोष्ट बोलायची नाही. जागाला आपण गाठ झोपलेलो असतो तेव्हा कोणाला राग असतं का? द्वेष असतो का? लोभ असतो का? मोह असतो का? कामना असते का? वाकडी दृष्टी असते का? नाही. प्रेम असतं का? काही नाही, है ना. काही नसतं ना. काही नसतं कारण कशाचंही ज्ञान होत नाही, है ना. झोपेमध्ये आपल्यासाठी हे सगळं जग असतं की नसतं? तुम्ही सांगतात ना तुमच्या अनुभवाने. कोणी नसतं. जेव्हा आपण जागतो त्यावेळेला ते आपलं नातरुंड आहे, ती आपली प्रज्ञा आहे, ती आपली दुसरी कोण आहे? ती देवश्री आहे, वेदश्री आहे, ती आणखी कोण आहे? हे सगळं आठवायला लागतं झोपेत. झोपले मी असतो, आपणच असतो. आपल्यासाठी दुसरं कोणीही नसतं. आपल्यावर काही कर्तव्य नसतं, आपल्यावर काही दोष नसतात, आपणाला काही कोणाशी काही घेणं देणं नसतं. का? घेणं देणं कधी असेल? आपल्याशिवाय दुसरं असेल तर घेणं देणं असतं ना, है ना. राग लोभ कधी असतो? आपल्याशिवाय दुसरं कोणी असेल तर. आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाचं ज्ञान होतच नाही. मग राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, मोह नाही, नाही, मत्सर नाही, कामता नाही, विकृती नाही, काही गोष्टी त्या ठिकाणी नसतो. मग आपण कसे असतो? आपल्यामध्ये आपण मस्त असतो. कसे असतो? मस्त असतो ना. म्हणून प्रत्येक प्राणी काय करतो? झोपेसाठी कसं आतुर झालेला असतो की नाही. बाकी तुम्ही बोलत होत 10 वाजले आता बस कर टीव्ही, चला झोपा, चला झोपा म्हणता की नाही म्हणता? सांगा. खूप झालं, किती दिवस करणार? चला झोपा आता, मस्त झोपूयात, है ना. झोप ही सगळ्यांची प्रिय असते की नाही. रात्री झोप 12, 1, 2 आल्या आपण किती विवळत असतो की नाही. 12 वाजले, 1 वाजले, झोपच येत नाही. 3 वाजले, झोपच येत नाही. आता बघ 4 वाजले, झोपच येत नाही. काय दुःख होतं की नाही. आणि झोपला, आज झोपून 6 तास मस्त झोपून उठल्यानंतर आज अगदी मस्त मस्त झोप झाली असं म्हणतो की नाही. तर झोप हे सुख आहे की नाही. सुख याच्यासाठी कारण दुसरं कोणी नसतं दुःख देणार. दुसरं कोणी दुःख देणार नसतं. त्याच वेळेला काय सुख असतं. ज्यावेळेला दुसरं कोणी दुःख देणार नसतं, आज्ञा देणार नसतं, रागावणार नसतं, करवतणार नसतं, त्याच वेळेला सुख असतं की नाही. चला
इथपर्यंत आलो ना? हा, याच हेतूने सुषुप्तीमध्ये कोणत्याही विषयाची प्रतीती येत नाही. अधोरेखा करा. म्हणून सर्व प्रपंचाचा अभाव वेदाने प्रतिपादन केला आहे. हे ना, सुषुप्तीमध्येच प्रतीती येत नाही दुसऱ्या कोणाची. आपला प्रिय व्यक्तीचा काही आपल्याला अनुभव येत नाही. स्वप्नाची गोष्ट बोलायची नाही. घोर सुषुप्तीमध्ये असतो त्यावेळेला आपली प्रिय वस्तू, प्रेमाची वस्तू किंवा द्वेषाची वस्तू कोणीही आपल्याला त्याचा काही अनुभव येत नाही. म्हणून सर्व प्रपंचाचा अभाव वेदाने प्रतिपादन केला आहे. बरोबर आहे. दृष्टांतातही रज्जूचे ठिकाणी सर्प प्रतीत होतो. है ना? दृष्टांतातही रज्जूचे ठिकाणी सर्प प्रतीत होतो. रज्जूच्या ठिकाणी सर्प प्रतीत होतो तेव्हा प्रतीतीची संगती लावण्याकरता सर्पाचे अस्तित्व मानावे लागते. रज्जूच्या ठिकाणी मंद अंधकाराम, अरे सर्प होत ना, काय भावना होते, अरे सर्प, है ना, म्हणजे सर्पाची प्रतीती झाली ना. मग जोपर्यंत तुम्हाला जो सर्प म्हणून ज्ञान असतं तोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये तो सर्प असतो. दुसऱ्या क्षणी बॅटरीचा झोत पडला बरोबर सर्पाची प्रतीती होते का? मग सर्प असतो का? मग प्रतीती काळापुरताच काय असतो, तो सर्प असतो ना. जो सर्प तुम्हाला वाचतो तो जोपर्यंत सर्पाचं ज्ञान होतंय तोपर्यंतच असतो ना. हे कळलं ना अध्यासावरून तुम्हाला. पुढे चला. दृष्टांत रज्जूच्या ठिकाणी सर्प प्रतीत होतो तेव्हा प्रतीतीची संगती लावण्याकरता सर्पाचे अस्तित्व मानावे. प्रतीती नसेल तेव्हा तो सर्प नाही, है ना. तुम्हाला त्या ठिकाणी सर्प हे सर्पाचं ज्ञान होतंय ना, त्याच वेळेला काय सर्प आहे असं तुम्हाला मानावं. आणि तुम्ही लाईट लावलीत त्यावेळेला सर्पाचं ज्ञान होतं का? मग तो सर्प तुमच्यासाठी नाहीसा होतो ना. नाही, सर्प नाही. पूर्वी नाही, मध्येही नाही, कधीही नाही, कधीच नाही. तुमच्यासाठी सर्प नाहीसा होतो. मग काय करा? ते सर्पाचं अस्तित्व केवढ्या काळपर्यंत? प्रतीती काळपर्यंत. काय म्हणतात याला? काय म्हणतात? प्रतीती म्हणजे ज्ञान होईपर्यंत. जोपर्यंत तुमच्या काळजामध्ये ज्ञान आहे सर्पाचं, आहे ना, तोपर्यंत तुम्हाला त्या दोरीमध्ये काय दिसणार? सर्प दिसणार, है ना. आणि तुम्ही काय केलं? बॅटरी लावली, मग तुमच्यासाठी तो सर्प नाहीसा झाला ना. सर्पाचं ज्ञान संपलं, मग सर्पही संपला ना. आता तुम्ही ती चिंदी हातात धरून उडवता बघा, अरे चिंदी आहे रे, उगाच घाबरत होतो आपण, है ना. लक्षात आला ना. याला काय म्हणतात? दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. या सिद्धांतातच वेदांतात दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणायचं? हा, दृष्टी सृष्टीवाद म्हटल्यानंतर आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे काय होतं? सर्पाचं ज्ञान होतं तोपर्यंत सर्प अस्तित्वात असतो. सर्पाचं ज्ञान बंद झालं का सर्प नसतो. यालाच काय दृष्टी सृष्टीवाद म्हणजे जोपर्यंत तुमची दृष्टी चाललेली आहे म्हणजे ज्ञान होत आहे तोपर्यंतच सृष्टी असते. दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. अशा रीतीने अनंत अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान उत्पन्न होते आणि लय पावते. अशा रीतीने काय अनंत वेळा अहंकार आदी राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर, वेगवेगळी ज्ञान हे सगळे चालू असतं चित्र आणि त्यांचे ज्ञान उत्पन्न होते आणि लय पावते, उत्पन्न होते आणि लय पावते. असं नाही ना. आता काय मी शब्द बोललो, उत्पन्न होते लय पावते, उत्पन्न होते लय पावते हे म्हणाल तुम्ही सांगितलं की नाही. आता पुढे हे संपलं, पुढचं काय? त्याच क्षणी अहंकारादी उत्पत्ती होती. ह्याच्यानंतर मग पूर्वकालाचं नष्ट झालं की नाही.
आता काय झालं, त्याच क्षणी अहंकाराची उत्पत्ती होते, हे ज्ञान झालं है ना. अशा तऱ्हेने आपल्या मनावर अनंत वस्तूची ज्ञानाची उत्पत्ती होत असते आणि ते उत्पत्ती ज्ञानाचा लय देखील होत असतो. एक झालं एक झालं एक झालं म्हणजे जगातल्या सगळ्या वस्तूचं ज्ञान होतं, नष्ट होतं, ज्ञान बसतं. ज्ञान जोपर्यंत होतंय तोपर्यंत त्या वस्तूचं महत्व आपल्या जीवनामध्ये असतं. ज्ञान संपलं की ती वस्तू संपते. बरोबर आहे ना. 110 वर्षाचा वडील आहे ना, समोर आहे ना, त्यांचं आपणाला ज्ञान होते, बरं वाईट त्यांचं आपण बघतोय, सगळं करतोय है ना. आहेत ते वारल्यानंतर काय होतं, त्यांचं अस्तित्व संपतं ना, त्यांचं ज्ञानही संपतं नाही असं आपल्या मनामध्ये येत आहे ना. हे जे 110 वर्षाचे माझे वडील आहेत ते आता नाही आहेत असं ज्ञान होतं. मग त्यांचं अस्तित्व संपलं की नाही. मग आपण 10 दिवस रडतो की नाही रडतो. ते कशामुळे, संस्कारामुळे है ना. वडील आहेत ना, वडिलांनी आज मी जो या पदावर उभा आहे त्याचं कारण माझ्या वडिलांनी जो त्याग केलेला आहे, तो आयुष्यभर त्यांनी कष्ट केले आणि जेवढी रक्कम जमा केली ती सगळी मला शिक्षणासाठी माझ्या वडिलांनी पाठवली. त्यांनी कधीच चांगलं जेवण केलं नाही, चांगल्या घरात राहिले नाही, काहीच केलं नाही. मी मात्र काय केलं, शिक्षणामुळे चांगला झालो, अधिकारी झालो, पगार चांगला मिळायला लागलो, बंगला बांधला, सगळं केलं, कार घेतली, सगळं केलं. हे सगळं कोणामुळे आहे, वडिलांमुळे. वडिलांनी कष्ट केले त्याच्यामुळे झाले. तर वडिलांनंतर वडील वारल्यानंतर तो रडेल, तर रडण्याचं कारण वडिलांचा संस्कार है ना. पण वडील पण जोपर्यंत ज्ञान होत आहे तोपर्यंत वडिलांचं अस्तित्व, ज्ञान होत नाही तर वडील नाही. लक्षात येत आहे. याला काय म्हणतात, दृष्टी सृष्टी वाद. दृष्टी सृष्टी वाद. जोपर्यंत ज्ञान होतं तो, जोपर्यंत वस्तूची प्रतीती होते तोपर्यंत वस्तू असते. वस्तूची प्रतीती बंद झाली की वस्तू नसते. त्याला काय म्हणतात, दृष्टी सृष्टी वाद. बरोबर आहे. अशा रीतीने अनंत अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान उत्पन्न होते आणि लय पावते. अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान ही युगपत. युगपतचा अर्थ एकाच वेळेला, एका क्षणामध्ये, एकाच वेळेला. युगपत म्हणजे बरोबर उत्पन्न होतात आणि युगपत लय पावतात है ना. आता तुमच्या मनामध्ये अहंकार उत्पन्न झाला ना, मग काय वस्तू उत्पन्न झाली, अहंकार. आणि तुम्ही म्हणालात की मला अहंकार झाला रे बाबा. हे काय झालं, अहंकाराचं ज्ञान. हे लक्षात आलं का. हा, पहिल्या मनामध्ये भय उत्पन्न झालं आणि तुम्ही मला भीती वाटते. हे काय म्हणालात, भीतीचं ज्ञान. तर भीतीचं ज्ञान, अहंकार अहंकाराचं ज्ञान, वस्तूचं ज्ञान, या गोष्टी भिन्न आहेत. पण इथे काय सांगतात, अहंकार उत्पन्न झालं त्याच क्षणी अहंकाराचं ज्ञान झालं. बरोबर आहे. अहंकार आणि अहंकाराचं ज्ञान एकाच वेळेला उत्पन्न होतात. काय होत आहे, काय म्हटलेलं आहे तर्कशास्त्रामध्ये, अहंकार पहिल्यांदा, ज्ञान नंतर. पण हे काय म्हणतात, हे सगळं एकाच वेळेला होतं. ज्या क्षणी अहंकाराचे ज्ञान उत्पन्न होते त्याच क्षणी अहंकारात असतो, उत्पत्ती होते. ज्या क्षणी ज्ञानाचा लय होतो त्याच क्षणी अहंकारादीचा लय होतो. अधोरेखा केली तर बरं होईल. बोल झालं. अहंकाराधिक आणि त्यांचे ज्ञान, याला काय म्हणायचं, अभ्यास.
काय म्हणायचं, अधोरेखा करा, सगळं पुस्तक लाल होईल तुमचं. अहंकार अधिक आणि त्याचे ज्ञान हा काय आहे, अध्यास आहे. आता याचं काय करायचं, याचे विशेष विवेचन अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळेला करू. काय सांगतं, पुढे करू. आता एवढं पुरे झालं आहे ना, 5 वाजत आलेले आहेत, त्याच्यामुळे एवढं पुरं झालं आहे ना. आणि ज्या वेळेला पुढे अनिर्वचनीय ख्याती नावाचं प्रकरण येईल त्यावेळेला हे आपण सांगू. कशाचं, अहंकार अधिक आणि त्याचे ज्ञान हा अध्यास आहे, अधोरेखा करू. याचं विशेष व्याख्यान आपण अनिर्वचनीय ख्यातीचं प्रकरण येईल त्यावेळेला आपण करू. मग आता कशाचा विचार झाला, अध्यास. आता कशाचा आपण विचार करतोय, अध्यासची संभावना आहे की नाही एवढाच प्रश्न आहे. काय अध्यासाची संभावना आहे की नाही एवढाच प्रश्न आहे. आता शंका फाटे फोडतोय ना तू, मग तू उद्या म्हणजे 8 दिवसांनंतर आहे ना. तर असं चालेल. तुम्हालाही खूप आरोग्य मिळून दे, मलाही खूप आरोग्य मिळून दे. आणि हा ग्रंथ का पूर्ण करू, आपण पूर्ण करू हे ना. मध्ये कोणामध्येही काही खंड येणार नाही असं गृहीत धरूया. पण याच्यासाठी तितिक्षा आमचा शब्द आहे. तितिक्षा म्हणजे सबुरी, वाट पाहणं है ना. जे काय हे पूर्ण होईल ना. काय आता तर गुरु मिळालेला आहे ना, ग्रंथ सुरू झालेला आहे, काम चालू झालेलं आहे. उशिरा होईना का होईना, पण पूर्ण होईल ना हे ना. अंधर तर नाही ना, हे गुरुच मिळाला नाही, ज्ञानच होत नाही, पुस्तक होत नाही, ग्रंथ चालू होत नाही, अशी तर गोष्ट नाही ना. सगळं सुरू झालेलं आहे ना. तर मग देर आहे, अंधेर नाहीये, बस एवढंच माणूस काय करायचं. गोधडी हळूहळू शिवली जाते की नाही, पर्वताचा आरोहण हळूहळू हळूहळू एक एक पाऊल करत चढत जातं की नाही, होय ना. तशाच तऱ्हेने ज्ञान देखील कसं एक 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 करून वर घ्यायचं असतं. त्याच्यामध्ये तुम्ही घाई केली की सगळे एकदम पूर्ण होतात. किती दिवस चाललाय, कसं दिवस झाला नाही, असं नाही. त्याला सबुरी लागते. नाही तुम्ही आहे ना, दुसरं ज्यांना कोणाला असेल त्यांना नाही. सबुरीच ज्ञानामध्ये काय आवश्यकता असते, तितिक्षा म्हणजे त्याला शब्द काय, पर्यायवाची शब्द सबुरी ही काय असते, आवश्यक असते है ना. आणि काय असू देत नाही असं तर नाही ना, सुरू तर झालेलं आहे ना, होईल केव्हा तरी पूर्ण. काय काळजी कशाला करायचं. आओ कहो और क्या मजा करो और क्या ज्ञान भी पढो है ना. सरांचा हायस्कूलही चालू आहे 7 दिवस, रविवार इथेही काढतायत. नाही तर त्या मित्रांबरोबर, यांच्या बरोबर, बाकीच्या बरोबर वेळ व्यर्थ केला असतो. तुम्ही बघा, हा ज्या वेळेला ग्रंथ पूर्ण होतो त्यावेळेला तुम्हाला किती उल्हास आणि आनंद वाटतो. जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या असं होऊन जातात की नाही. बघा, हा काळ तुमचा व्यर्थ नाही जागत, ते कारणही लागतोय. मंगलाच्या मार्गाला तुम्ही लागलेला आहे, कल्याणाच्या मार्गाला तुम्ही लागलेला आहे. तुमची परिस्थिती तुमच्या दोस्तासारखी होणार नाही, एवढं निश्चित हे मी लिहून देतोय. पण याचा अर्थ हे नाही की तुम्ही अमर झाला असं होत नाही. शरीराचं मरण धरण आधी व्याधी हे आपलं प्रारब्ध आहे, चालू होत राहणार. पण ते शरीराचं आहेत असं म्हणणार आणि माझं नाही असं तुम्ही म्हणायला लागणार. का माझं नाही कसं कळ, मी आत्मा आहे. मग आत्मा म्हणजे काय, शरीर नाही का. अरे आत्मा म्हणजे शरीर नाही, शरीर अनात्मा आहे आणि आत्मा आत्मा आहे. मी आत्मा आहे, मी अनात्मा नाही आहे असं तुम्ही म्हणायला लागाल की नाही लागाल. चला आता उशीर होतोय, लांब चाललो.